नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे। आता हा इंग्लिश सबटायटलसह Amazon प्राइमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे, हा पाहायला भेटणार आहे। हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो। या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची। सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे। श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे। चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे। त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे, यासाठी तो पडेल ती कामे करतोय। अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते। पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते, मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही। अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा। सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील। व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात। दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात। इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची। घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात। काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो। सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते। या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो। सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते। वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते, मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही। एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो। चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो। अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा। या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे। मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे, ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता। आता हा चित्रपट Amazon प्राइमवर उपलब्ध आहे। तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे। आता हा इंग्लिश सबटायटलसह Amazon प्राइमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे, हा पाहायला भेटणार आहे। हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो। या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची। सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे। श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक,
तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे, ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेमकथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात.
काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे। आता हा इंग्लिश सबटायटलसह Amazon प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे, हा पाहायला भेटणार आहे। हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो। या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची। सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे। श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे। चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे। त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे, यासाठी तो पडेल ती कामे करतोय। अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते। पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते, मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही। अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा। सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील। व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात। दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात। इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची। घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात। काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो। सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते। या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो। सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते। वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते, मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही। एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो। चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो। अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा। या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे। मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे, ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता। आता हा चित्रपट Amazon प्राईमवर उपलब्ध आहे। तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे। आता हा इंग्लिश सबटायटलसह Amazon प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे, हा पाहायला भेटणार आहे। हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो। या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची। सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे। श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक,
तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे, ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022 प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेमकथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षणसुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्ससुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात.
काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे, ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक,
तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे, ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेमकथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात.
काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट Amazon प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह Amazon प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट Amazon प्राईमवर उपलब्ध आहे.
तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे। आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे, हा पाहायला भेटणार आहे। हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो। या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची। सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे। श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे। चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे। त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे, यासाठी तो पडेल ती कामे करतोय। अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते। पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते, मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही। अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा। सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील। व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात। दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात। इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची। घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात। काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो। सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते। या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो। सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते। वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते, मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही। एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो। चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो। अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा। या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे। मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे, ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता। आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे, तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे। आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे, हा पाहायला भेटणार आहे। हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे। हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो। या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची। सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे। श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक,
तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे, ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022 प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेमकथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षणसुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्ससुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात.
काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेमकथेवर आधारित आहे ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला आपल्या वडिलांनी केलेली फसवणुकीबद्दल कळतं आणि हा चित्रपट एक मोठा ट्विस्ट घेतो. चित्रपटाचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना चांगला धक्का देतो. अर्थात हा ट्विस्ट काय ते जाणून घेण्यासाठी मन कस्तुरी रे हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलेले आहे. मन कस्तुरी रे हा रोमॅन्टिक ड्रामा आहे ज्यामध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. नितीन केनी यांनी मुंबई मूव्ही स्टुडिओ निर्मित हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला होता. आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कधीही कुठेही.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मन कस्तुरी रे हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेजस्विनी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट मन कस्तुरी रे आहे. आता हा इंग्लिश सबटायटलसह ॲमेझॉन प्राईमवर आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. हा पाहायला भेटणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2022मध्ये प्रदर्शित झाला होता. मन कस्तुरीमध्ये तेजस्विनी प्रकाश, अभिनव बेर्डे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट एक प्रेम कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये पुरेसे विनोदाचे क्षण सुद्धा आहे आणि त्यानंतर एक वेदनादायक क्लायमॅक्स सुद्धा ह्याच्यात पाहायला मिळणार आहे, जो तुम्हाला काही काळासाठी भाविक अवस्थामध्ये घेऊन जाऊ शकतो. या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मन कस्तुरी रे या चित्रपटाची कथा आहे ती प्रेमात घेतलेल्या बदल्याची. सिद्धार्थ, अभिनव बेर्डे आणि श्रुती तेजस्विनी प्रकाश या दोघांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. श्रुती श्रीमंत घरातील लाडकी लेक, तर सिद्धार्थ एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. चालीत छोट्याशा घरात राहणाऱ्या सिद्धार्थचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला खूप शिकून आईला एक मोठ्या घरात न्यायचं आहे. यासाठी तो पडेल ती कामे करतोय. अशाच एका लग्न कार्यात वेटरचं काम करत असताना त्याची श्रुतीची भेट होते. पहिल्या भेटीत श्रुती सिद्धार्थकडे आकर्षित होते आणि त्याच्याशी फ्लॅट करू लागते. मात्र सिद्धार्थ तिला फार भाव देत नाही, तर श्रुती देखील स्वतःची जिद्द सोडत नाही. अखेर तिच्या हट्टापुढे सिद्धार्थ नमतं घेतो आणि सुरू होतं त्यांची प्रेमकथा. सगळे काही सुरळीत सुरू असताना प्रेमकथेत अडथळा बनून येतो ते नायिकेचे श्रीमंत वडील. व्यवसायाने बिल्डर असलेले श्रुतीचे वडील आपल्या मुलीचं लग्न बांधकाम मंत्रीच्या मुलाशी ठरवून झालेले असतात. दरम्यान ते सिद्धार्थ आणि श्रुतीला एकत्र पाहतात. इथून सुरू होतो दोघांची प्रेमकथा उद्ध्वस्त होण्याची. घरातल्यांच्या आपल्या प्रेमाला विरोध म्हणून पळून सिद्धार्थकडे आलेल्या श्रुतीला शोधून तिचे वडील तिच्या मनात विष कालवतात. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता सिद्धार्थ आणि श्रुतीमध्ये जोरदार वाद होतो. सिद्धार्थने आपल्याला फसवलं असं वाटून श्रुती त्याच्या विरुद्ध केस दाखल करते. या आरोपात सिद्धार्थ तुरुंगात जातो. सिद्धार्थचे काही चूक नसताना त्याला खूप काही सहन करावे लागते. वकिलांकडून त्याची फसवणूक, आईचे दागिने, घर सगळं पणाला लागते. मात्र तरीही सिद्धार्थची सुटका होत नाही. एक दिवशी श्रुतीला